मित्रांनो, भाऊचा धक्का ह्या लेटेस्ट बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने वैभव चव्हाणचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। वैभव चव्हाणवर कधी नव्हे इतके रितेश भाऊ भडकले आहेत। असं नेमकं रितेश भाऊ वैभवला काय म्हणाले जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, हा एपिसोड सुरू होताच रितेश देशमुख वैभवची शाळा घेणे सुरू करतात। तुमचं नेमकं चाललंय काय हा सवाल त्याला विचारतात। शिवाय कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान वैभव चव्हाणने सूरजला घातलेल्या घाणशिव्यांवरही रितेश देशमुख चांगलेच संतापलेले दिसले। रितेश भाऊ ह्या प्रसंगावर म्हणाले की ज्या प्रकारे तुम्ही शिवीगाळ केलीये ना, ते मी आता ह्या क्षणाला कोणालाही सांगू शकत नाही। इतकी पातळी सोडून तुम्ही वागणे सुरू केले आहे। हा एपिसोड टेलिकास्ट करताना तुमच्या शिव्या म्यूट कराव्या लागल्या। जर त्या प्रेक्षकांनी चुकूनही ऐकल्या ना, तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर निघावं लागेल। शिवाय मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही असं देखील वक्तव्य वैभवने केलं होतं। त्यावर देखील रितेशने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला। शिवाय प्रोमोमध्ये देखील रितेश देशमुख वैभवच्या गद्दारीबाबत बोलताना दिसले होते। ज्या ग्रुपला तो बिलॉंग करतोय त्याच्याशीच गद्दारी करत असल्याचे रितेश देशमुखने सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। मित्रांनो, वैभव चव्हाण बाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।